नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 वर आपलं स्वागत. 6 डिसेंबर दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन देशातील विविध ठिकाणांवरून त्यांचे अनुयायी दादर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. बाबासाहेबांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं चोख बंदोबस्त केलाय. दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन मुंबई महानगरपालिकेनं विशेष नियोजन केलंय. सोय सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन केलंय, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिलेत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अवघा जनसागर चैत्यभूमीवर येतो. याकरिता प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. या दिनानिमित्त मुंबई शहरामध्ये ड्राय डे देखील जाहीर करण्यात आलाय. 6 डिसेंबर पूर्ण दिवस हा मद्य विक्रीस बंद असणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, सीसीटीव्हीची व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफसफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्तांकडून दिल्या गेल्यात. मुंबई महापालिकेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये 3 कक्ष उभारण्यात आलेत. यासोबतच आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापनाकरिता तेथे 11 रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्यात. तसंच अनुयायांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या सूचनेनुसार सीसीटीव्हीचे जाळी उभारण्यात आलेत. शिवाजी पार्क परिसरात तब्बल 60 तर चैत्यभूमी परिसरात 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. याशिवाय दादर माहीम भागातील गर्दी होणाऱ्या तसेच प्रवेशद्वार असणाऱ्या अशा महत्त्वाच्या स्थळांवर देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे. अनुयायांना सेवा सुविधा पुरवणं तसंच मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाचा पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी वर्ग येथे तैनात करण्यात आलाय. त्याचप्रकारे आवश्यकतेनुसार इतर कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची अधिकची कुमक देखील मागवण्यात आली आहे. चैत्यभूमी येथे शामियाना, VIP कक्षांसह नियंत्रण कक्षांची व्यवस्था, 11 ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्य सेवा, 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडळात तात्पुरता निवारा, एका वेळी 10,000 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, शिवाजी पार्क व परिसरात 325 फिरती शौचालय व न्हाणी घरे, रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाला 12 पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच पद्धतीनं अन्नदाता स्टॉलसाठीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसहित संपूर्ण परिसरात बोटीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याचप्रकारे चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.